हायड्रोपोनिक्सच्या युनिटमध्ये एकूण 72 ट्रे असतात. दररोज 8 ट्रे भरतो. 8 ते 10 दिवसानंतर तो हिरवा चारा आम्हाला जनावरांना घालायला मिळतो. दररोज 2 ट्रे एका म्हशीला आम्ही चारा घालतो. तो मातीविना शेती ही हायड्रोपोनिकची संकल्पना आहे. या तंत्रामुळे अत्यंत कमी पाण्यात, कमी जागेत, कमी वेळेत चारा निर्मिती शक्य होते. या हायड्रोपोनिक युनिटमुळे कसा बदल घडला ते रोहिणी पाटील आणि राधाबाई साळोखे सांगतात. त्या चाऱ्यामुळे जनावरांच्या दुधामध्ये वाढ झाली. प्रत्येकी अर्ध्या लिटरने वाढ झाली. फॅटचा परिणाम पण दिसून आला. म्हणजे 5.5 पर्यंत फॅट लागत होतं, ते आता 6.5 वरती गेलेलं आहे. घरच्या घरी महिलांना हे सोयीस्कर झालेलं आहे. पुरुषांच्या याच्यावर आम्हाला अवलंबून बसायची म्हणजे गरज नाही. आता पूर्वी आम्ही ऊसाच्या चाऱ्याशिवाय काहीच वाड्याशिवाय घालत नव्हतो. आता ह्याच्यामुळे 2 ट्रे आम्ही घालतोय मक्याचं, त्यामुळे दुधावर पण फरक पडला आहे. मका पिकाची उगवण क्षमता 80% असल्यानं हायड्रोपोनिक्स पद्धतीने मक्याचा वापर केला जातो. सुरुवातीला मका बियाणं 24 तास पाण्यात भिजवून ठेवलं जातं. त्यानंतर ते एका ज्यूटच्या बारदानात किंवा फडक्यामध्ये मोड येण्यासाठी 24 तास पुन्हा ठेवलं जातं. नंतर प्लास्टिकच्या ट्रेमध्ये पसरवलं जातं. असे भरलेले ट्रे युनिटमध्ये ठेवले जातात. त्यावर ऑटोमॅटिक फॉगर्सच्या साहाय्याने विशिष्ट अंतराच्या वेळेने पाणी मारलं जातं. जर 5 जनावरांचा चारा 72 ट्रेच्या माध्यमातून या ठिकाणी पिकवण्याचं काम होतं आणि दर दिवशी सर्वसाधारण 10 ते 12 ट्रे इतक्या ट्रेमध्ये आम्ही मका भिजत घालतो आणि त्या माध्यमातून एका ट्रेमध्ये 400 ग्रॅम हा मका टाकला जातो दर दिवशी. आणि 400 ग्रॅमचा 8व्या दिवशी सर्वसाधारण 4 किलो ते 5 किलो पर्यंत आम्हाला एका ट्रेमधून मक्याचं उत्पादन मिळतं. आणि सकाळी एका जनावराला 1 ट्रे आणि संध्याकाळी एका जनावराला 1 ट्रे अशा पद्धतीने एका जनावरासाठी सकाळ संध्याकाळ मिळून 2 ट्रेच्या माध्यमातून चारा आम्ही घालतो. साधारणपणे 5 जनावरांसाठी 8 फूट 6 इंच लांबी, 4 फूट 6 इंच रुंद आणि 7 फूट 6 इंच उंचीचं हे हायड्रोपोनिक युनिट पुरेसं होतं. 8 ते 10 दिवसात 1 किलो मक्याच्या बियाण्यांपासून 10 किलो हिरवा चारा मिळतो. हा चारा अत्यंत लुसलुशीत, पौष्टिक आणि चवदार असतो. त्यात प्रथिनं, जीवनसत्व, एन्झाईम आणि सूक्ष्म अन्न घटकांचं प्रमाण भरपूर असतं. आमच्या ज्या म्हशी आहेत त्याच्यामध्ये 3 लिटर जी दूध म्हैस देत होती ती 3.5 लिटर दूध आता देते आहे. आणि त्याचबरोबर जे फॅट 8.2 पर्यंत लागत होतं ते सर्वसाधारण 8.9 पर्यंत आम्हाला फॅटमध्ये सुद्धा किमान 0.5चा फरक पडलेला आम्हाला या ठिकाणी दिसून येतोय. कृषी विभाग आणि इफ्को कंपनीने पुढाकार घेत हायड्रोपोनिक्स युनिट अनुदानावर दिली आहेत. 24,000 रुपये किमतीच्या या युनिटला 12,000 रुपये इफ्को कडून आणि 6,000 रुपये कृषी विभागाकडून अनुदान मिळालंय. हायड्रोपोनिक योजनेअंतर्गत आम्ही गावातील 23 शेतकऱ्यांना 23 युनिट साठी 50% म्हणजेच 12,000 रुपये प्रति युनिट ही सबसिडी आम्ही इफ्कोमार्फत त्या गावकऱ्यांना दिलेली आहे. 2 महिन्यापूर्वी 1 युनिट बसलं होतं. आज जवळजवळ त्या गावातील 23 युनिट बसून पूर्ण झालेले आहेत. या चाऱ्याद्वारे आपण जनावरांना देण्यात येणारे जे पशुखाद्य आहे ते जवळजवळ 50% पर्यंत आपण कमी करू शकतो. या तंत्रज्ञानाद्वारे आपण 1 किलो मक्यापासून जवळजवळ 10 किलो हिरवा चारा जनावरांना देऊ शकतो. त्यामुळे निश्चितच लोकांना कमी किमतीमध्ये उच्च प्रतीचा चारा जनावरांना देता येतो. या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. धान्य किंवा इतर चाऱ्यापेक्षा पचनीय पदार्थ जास्त म्हणजे 90 ते 95% असतात. तसंच धान्यापेक्षा 1.5 पटीने जास्त प्रथिनं असतात. त्यामुळे दुधाची गुणवत्ता आणि उत्पादकता सुधारते. ट्रेमधील मका चाऱ्याची लादी जनावरांना खाऊ घालताना वेगवेगळी सुट्टी करून घातली जाते. ट्रेमधला मका हिरवा चारा नावाने चांगला उपयोग पडतोय. ह्याच्या अगोदर आम्हाला गवत किंवा पाला आणावा लागत होता, पावसाळ्यातनं चिखलातनं आणावा लागत होता. आता हे घरा शेजारी घरात गोट्यातच असल्यामुळे आम्हाला ह्या मक्याचा चांगला उपयोग झाला. कमी पाणी लागत असल्यानं दुष्काळी भागासाठी हायड्रोपोनिक हे तंत्रज्ञान महत्वाचं आहे. या तंत्रामुळे कमी जागेत, कमी खर्चात, सगळ्या प्रकारच्या हवामानात वर्षभर चारा उत्पादन करता येणं शक्य झालंय. पारंपरिक चारा उत्पादनासाठी 1.5 ते 2 महिन्याचा कालावधी लागतो, परंतु हायड्रोपोनिक चारा 7 ते 10 दिवसात तयार होतो. चारा तयार करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या रसायनांचा किंवा खतांचा वापर करण्याची गरज नसल्यानं पूर्णपणे विषमुक्त नैसर्गिक चारा कारभारवाडीतील दुभत्या जनावरांना मिळतोय. त्याचा दीर्घकालीन फायदा घेण्यासाठी कारभारवाडीतील पशुपालक तयार आहेत. चंद्रशेखर खोले, एबीपी माझा, कोल्हापूर.